माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापुरातील ग्रामीण पोलिसांनी बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मधरे येथील एका शेतामध्ये दारूचा कारखाना होता। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गट क्रमांक 122/2 या क्षेत्रातील पत्राच्या शेडमधून वनसह तब्बल 1.5 कोटी रुपयांचा बनावट देशी दारू व वाहन रसायनाचा साठा जप्त केला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मधरे गावात संशयित आरोपी राजू टिळेकर याची शेतजमीन आहे। शेतात मोठे पत्राचे शेड मारले होते। त्या ठिकाणी रॉकेट देशी दारू, संत्रा, प्रवरा डिस्टली, प्रभानगर, भिंगरी देशी तसेच अनेक देशी दारूचे श्रीरामपूर या कंपनीचे बनावट देशी दारू करण्यात हे साहित्य आढळले गेले। वळसंग पोलीस ठाण्याचे API राहुल डोंगरे 24 जानेवारी रोजी मधरे गावामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान बूथ पाहणी करून मधरे ते आहेरवाडी जाणाऱ्या रस्त्याने पेट्रोलिंग करीत होते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मधरे शिवारात रस्त्याच्या कडेला राजू टिळेकर यांचे बांधकाम सुरू असून आयशर टेम्पो संशयित थांबलेली होती। पोलिसांनी संशयाने टेम्पोजवळ गेले। टेम्पोजवळील 3 ते 4 इसम पोलिसांना पाहून पळून गेले। पत्राचे गोडाऊन हे संशयित वाटल्याने पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट विनापरवाना देशी दारू बनवण्याचा कारखाना असल्याचे चित्र पोलिसांना समजले। सदर कारखान्यातून एकूण 1,54,09,650 किमतीची बनावट देशी दारू व देशी दारू बनवण्याचे साहित्य त्यापासून बनवण्यात आलेले बनावट दारू जप्त करण्यात आले आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।